हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा फर्स्ट प्रॉब्लेम. ओके, फर्स्ट म्हणजे इन द सेन्स आपण थोडासा सिक्वेन्स चेंज करतोय. सर आधी आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन मधले बघणार, सोबत आपण सॉल्व प्रॉब्लेम सुद्धा बघणार. ओके, पण आपण आधी कोणते बघणार सर? तर बॅलन्स ॲज पर कॅशबुक. फक्त कॅशबुकचा बॅलन्स दिला असेल ते क्वेश्चन आधी संपवायचे पॉझिटिव्ह वाले, मग आपण निगेटिव्ह वाल्याकडे जायचंय. डन. म्हणजे कॅशबुकचा डेबिट बॅलन्स दिला असला पाहिजे. तर सर जर तुम्ही पहिल्यांदा हे लेक्चर बघत असाल बँक रिकन्सिलेशनचा, तर बेसिक ट्रिकचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. जर तुम्ही नवीन असाल तर जाऊन नक्की लिंक बघा, मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करतो. त्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण बेसिक ट्रिक्स बघून घ्या, म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. ओके सर, आपण डिफाईन केलेला आहे की जो आपला राईट हँड आहे तो कॅशबुक आहे, लेफ्ट हँड जो आहे तो पासबुक आहे. त्या बेसवर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. सर पेज नंबर 210 210 आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 6 आहे. ओके, कारण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 2 3 4 5 यामध्ये वेगळे बॅलन्सेस होते, 6 मध्ये आपल्याला कॅश बॅलन्स होता. तर सर चला आधी आपण बघूया की कशा पद्धतीने आपण बायफिकेशन करतोय. सर हा क्वेश्चन नंबर 6 आहे. सगळ्यात आधी आपल्याला ठरवावं लागतं की सर बॅलन्स कोणता दिलेला आहे, कॅशबुकचा आहे की पासबुकचा आहे. ओके, तर जर क्वेश्चन आपण रीड करतोय तेव्हा आपल्याला कळून जाईल मित्रांनो. Prepare bank reconciliation statement from the following information as on 31st March 2019. एक नंबरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये सांगतात बॅलन्स ॲज पर कॅशबुक 10,000. सर कुठंच नाही म्हटलेलं की डेबिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, फेवरेबल आहे, अनफेवरेबल आहे किंवा ओव्हरड्राफ्ट आहे. हे वर्ड कुठंच यूज नाही केले. मग सर आपण कसं ठरवायचं हा बॅलन्स कोणता आहे? जर मित्रांनो आपल्याला फक्त बॅलन्स ॲज पर कॅशबुक दिला असेल तर आपण ठरवायचं की हा बॅलन्स पॉझिटिव्ह आहे. हा बॅलन्स कोणता आहे सर? पॉझिटिव्ह आहे. सर पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो फेवरेबल आहे. फेवरेबल आहे म्हणजे सर तो रिसीट आहे. रिसीट आहे म्हणजे तो डेबिट बॅलन्स आहे. कोणता बॅलन्स आहे सर? आपला डेबिट. डन सर. यस. हे कधी आपल्याला काही सांगितलं नसेल तर. सर कोणता बॅलन्स दिलेला आहे आपल्याला? तर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे कॅशबुकचा बॅलन्स पॉझिटिव्ह. म्हणजे मित्रांनो कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे राईट हँडचा, लेफ्ट हँडचा बॅलन्स काढायचा आहे. बघा आपण ट्रिक्स मध्ये बघितलंय, जाऊन ट्रिक्स आधी बघा, त्याशिवाय हा प्रॉब्लेम नाही कळणार. सर राईट हँड हा कॅशबुक आहे, लेफ्ट हँड हा पासबुक आहे. आपल्याला या कॅशबुक कडून या पासबुक कडे यायचं आहे. आपल्याला कॅशबुक कडून पासबुक कडे जायचं आहे. ओके, चला बघूया. ट्रान्झॅक्शन नंबर 2 आहे. चेक ऑफ ₹2000 इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड टू बँक फॉर पेमेंट. सर मी एका माझ्या पार्टीला सांगितलं की 2000चा चेक घे आणि माझ्या बँकेतनं पैसे काढून घे, असं मी त्या पार्टीला सांगितलं. त्या पार्टीला चेक दिला, तो अजूनपर्यंत बँकेत गेलाच नाही. सर मग रेकॉर्ड कुठं झालं? बघा मी चेक देताना मी म्हटलं की माझ्याकडनं पैसे कमी झाले, म्हणजे सर कॅशबुक मध्ये रेकॉर्ड झाला आणि कॅशबुक मधून मी पैसे काय करणार? कमी करणार. पण सर तो अजून बँकेत गेलेलाच नाही, म्हणजे पासबुकचा बॅलन्स आहे तसा आहे. बघा पुन्हा एकदा, सर हे कॅशबुक आहे, हे पासबुक आहे. मी माझ्या एका पार्टीला चेक दिला 2000चा, त्याला म्हटलं बाबा बँकेत जा, तो चेक जमा कर, पैसे काढून घे. म्हणजे मी चेक देताना माझा कॅशबुकचा बॅलन्स कमी केला, पण तो अजून बँकेमध्ये गेलाच नाही, म्हणजे बँकेत पैसा कमी झालाय का सर? नाही झालेला मित्रांनो. मग आपल्याला काय करावं लागेल? कॅशबुक वरून पासबुकला चाललोय आपण, म्हणजे हा हात आपल्याला वर घेऊन जावं लागेल. याचा अर्थ सर ट्रान्झॅक्शन नंबर 2 मध्ये जे 2000 रुपये आहेत हे आपल्या आन्सर मध्ये आपण काय करणार सर? प्लस करणार. का? कारण 2000 ऍड करणार. डन. ओके. 3 तारीख, our debtor directly deposited 3500 to our bank account by NEFT, not recorded. सर नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. सर कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाही झालं. माझा एक कस्टमर आहे, त्यानं डायरेक्ट माझ्या बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवले. सर मला माहितच नाही कॅशबुकला. सर काय होणार? कस्टमरने डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये पैसा जमा केला, म्हणजे माझ्या पासबुकचा बॅलन्स सर वाढला. पासबुकचा बॅलन्स वाढला, कॅशबुकला माहितच नाहीये. कुठनं कुठे चालूय आपण? कॅशबुक वरून पासबुकला चाललोय, कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. याचा अर्थ सर कॅशबुक वरून पासबुकला जाताना हा हात मी वर घेऊन जाणार. याचा अर्थ सर हा सुद्धा बॅलन्स माझ्या कॅशबुक मध्ये काय होणार आहे? ऍड होणार. ओके सॉरी, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट मध्ये काय होणार सर? ऍड करणार. डन. यस. 4 तारीख बघा, बँक पेड इलेक्ट्रिसिटी बिल ऑन अवर बिहाफ 450 अँड बँक चार्जेस 100.
सर बँकेनं काय केलं, माझ्या बिहाफमध्ये माझं लाईट बिल पेड केलं 450 रुपये आणि स्वतःचे चार्जेस कट केले 100 रुपये, म्हणजे 550 रुपये बँकेने कट केले. कुणी कट केले सर? बँकेने कट केले. म्हणजे इफेक्ट कुठं झाला रे? पासबुकला झाला, कॅशबुकला माहितच नाही सर. बँकेने पैसे पेड केले म्हणजे सर माझा बँकेच्या पासबुक मधला बॅलन्स कमी झाला, मला माहितच नाहीये, कॅशबुकला माहितच नाहीये सर. कॅशबुक वरून कुठं चाललोय आपण? पासबुकला चाललोय. सर कॅशबुक वरून पासबुकला यायचं असेल तर हा हात खाली होणार. याचा अर्थ सर मी काय करणार? बँक रिकन्सिलेशन मध्ये याला लेस. काय करणार सर आपण? लेस. डन. येस. 5 तारखेला काय झालं बघा, पेड ₹1,500 टू एबीसी कंपनी. अवर सप्लायर, माझे एक सप्लायर आहे एबीसी कंपनी, त्याला मी 1500 रुपये दिले. कसे दिले सर? डेबिट कार्डने दिले, बट रेकॉर्डेड इन कॅशबुक 150. सर देताना मी 1500 दिले, डेबिट कार्ड न दिले. याचा अर्थ सर माझ्या पासबुक मध्ये 1500चं रेकॉर्डिंग झालं, पण कॅशबुक मध्ये 1500 रेकॉर्ड करायच्या ऐवजी मी फक्त 150च रेकॉर्ड केले. किती रेकॉर्ड केलंय मी? 150. या केसमध्ये मित्रांनो काय झालंय बघा, 1500चं रेकॉर्डिंग हवं होतं, बरोबर, 150चं रेकॉर्डिंग झालंय. म्हणजे सर किती रुपयाचं रेकॉर्डिंग अजून बाकी आहे? 1350चं अजून बाकी आहे, म्हणून हा गॅप येतोय बँक रिकन्सिलेशनचा. मग सर काय होणार बघा, लक्षात, दोन्हीमध्ये इफेक्ट झालाय, बट एका ठिकाणी करेक्ट इफेक्ट आहे, एका ठिकाणी रॉंग इफेक्ट आहे. सर मी माझ्या सप्लायरला 1500 रुपये दिलेले आहेत, म्हणजे माझ्या पासबुक मधनं किती लेस झाले सर? 1500, बरोबर. मग कॅशबुक मधनं पण 1500च लेस व्हायला पाहिजे होते, पण मी तसं न करता कॅशबुक मधून फक्त 150च लेस केलेत. किती लेस केलेत? 150. म्हणजे सर हा 1350चा गॅप आहे. बघा, सिंपल करा, अजून एकदा सिंपल करा. सर पासबुक मधून माझ्या मी सप्लायरला पेड केलं डेबिट कार्डनं, म्हणजे माझ्या बँकच्या पासबुक मधनं 1500 रुपये खाली गेले, कमी झाले. सर कॅशबुक मधनं पण कमी झालेत, पण किती फक्त कमी झालेत? 150. अजून 1350चा गॅप आहे सर. कितीचा गॅप आहे? सॉरी, हो, 1350चा अजून गॅप आहे. बघा पुन्हा एकदा, सर पासबुक मधून 1500 लेस झाले, कॅशबुक मधून 150 लेस झाले. सर कॅशबुक वरून कुठं चाललोय आपण? पासबुकला चाललोय, म्हणजे अजून किती लेस करावे लागतील आपल्याला? 1350 अजून लेस करावे लागतील. किती सर लेस होणार? आणि किती लेस होणार सर? 1350. डन. काय डाऊट असेल तर नक्की कमेंट करा, तुमचे हे डाऊट क्लिअर केला जाईल. 6 तारखेला बँक क्रेडिटेड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 500. सर बँकेने इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट क्रेडिट केलं. बँक क्रेडिट करते म्हणजे पासबुकचा बॅलन्स वाढतोय. सर माझ्या बँकेने पैसे क्रेडिट केले, माझ्या पासबुक मधला बॅलन्स वाढला, कॅशबुकला माहितच नाहीये. सर कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय, म्हणजे मी काय करणार? ऍड करणार. मी काय करणार सर? ऍड करणार. डन. येस. 7 तारखेला चेक ऑफ ₹885 issued and presented to bank but wrongly entered in passbook as ₹865. सर मी माझ्या कस्टमरला 885 रुपयाचा चेक दिला. किती रुपयाचा चेक दिला? 885चा चेक दिला. त्यानं बँकेमध्ये प्रेझेंट पण केला. सर मी 885चा चेक दिलाय, म्हणजे मी कॅशबुक मधनं किती रुपये लेस करणार? 885, बरोबर. यस. सर बँकेच्या पासबुक मध्ये मात्र 865च रेकॉर्ड झाले, 865. म्हणजे सर 20 रुपीजचा गॅप आहे, अजून 20 रुपयाचं कुठेतरी रेकॉर्डिंग होणार आहे. किती रुपयाचं रेकॉर्डिंग होणार सर? फक्त 20. जेव्हा 2-2 व्हॅल्यू असतात ना, तेव्हा गॅप आहे तो रेकॉर्ड करायचा असतो. सिंपल आहे. काय झालं बघा सर, मी 885 रुपयाचा चेक दिला. मी दिला म्हणजे मी कॅशबुक मधनं काय केलं? 885 रुपये लेस केले सर, बरोबर. तो चेक बँकेमध्ये प्रेझेंट केला, पासबुक मध्ये पण रेकॉर्ड झाले सर, पण रॉंग अमाऊंट रेकॉर्ड झाले. पासबुक मध्ये किती रेकॉर्ड झाले सर? 865च. बघा सर 885 जास्त अमाऊंट इकडे आहे आणि 865 20 रुपये कमी आहेत. कुठं कुठं चाललोय आपण? कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. म्हणजे सर जो 20 रुपयाचा गॅप आहे तो मी काय करणार सर? ऍड करणार, कारण कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. 20 रुपये सर काय होतील आपले? ऍड होतील. किती रुपये सर ऍड होणार आहेत? आणि फक्त किती रुपये सर? 20 रुपये. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल? तुमच्या बुकमध्ये तुम्हाला हे करावंच लागेल. जोपर्यंत तुम्ही बुकमध्ये हे करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या याचं आणि तुमच्या बुकमध्ये सुद्धा प्लस मायनस किती रुपये करायचे ते मेन्शन करा. मग आता आपण सोल्युशनला जायचंय. डन. यस. ठीक आहे. ओके.
सर सोल्युशनसाठी काय काय जे लागतं टेबल वगैरे तुम्ही ऑलरेडी बनवलेला आहे. पेज नंबर 210 आहे, क्वेश्चन नंबर 6. ओके सर, पुन्हा एकदा आपण एक्सप्लेन करत करत सॉल्व्ह करायचं. वरती घेतलं मी बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 31 मार्च 2019 बनवलेलं आहे सर. वरती घेतलेला आहे बॅलन्स ॲज पर कॅश बुक. मित्रांनो सोल्युशन लिहिताना जो बॅलन्स दिलेला असेल ना तो सगळ्यात वरती घ्यायचा. मग इकडे येणार मी आणि म्हणणार बॅलन्स ॲज पर कॅश बुक. बॅलन्स ॲज पर कॅश बुक. डन सर. किती रुपये दिलाय ट्रान्झॅक्शन नंबर 1 मध्ये 10,000. हे आपण बाहेरच्या कॉलम मध्ये घ्यायचं. बघा 3 कॉलमचा असतात. पर्टिक्युलर इनर कॉलम, रुपीजचा आतला कॉलम आणि रुपीजचा बाहेरचा कॉलम. इनर कॉलम आणि आउटर कॉलम म्हणतोय आपण त्याला. 10,000 रुपये बॅलन्स दिलाय तो आउटर कॉलम मध्ये घ्यायचा. ओके, त्याच्या खाली सर काय करायचं, त्याच्या खाली सगळे ऍड वाले आयटम्स घ्यायचे. कोणते आयटम घ्यायचे आपल्याला, ऍड वाले. बरोबर. आता आपण बघूया सर कोणते आयटम ऍड वाले होते आणि कोणते लेस वाले होते. ट्रान्झॅक्शन नंबर 2 चेक आपण इश्यू केलेला होता 2,000. मगाशी तुम्ही मेन्शन केलाय, पुस्तकात लिहिलेलं असेल ते पटकन आपल्याला कॉपी पेस्ट करायचंय. सध्या आपल्याला पुन्हा डिस्कस करावं लागेल. सर चेक 2,000चा आपण इश्यू केलेला आहे बट बँकेमध्ये अजून तो प्रेझेंट झालेला नाहीये. सर मी चेक दिलाय बँकेमध्ये प्रेझेंट नाहीये अजून. मग कॅशबुक वरनं पासबुकला चालेल कारण वरती बॅलन्स कॅशबुकचा आहे. मग कॅशबुक वरनं पासबुकला जाताना मला काय करावं लागेल सर, ऍड करावं लागेल. ट्रान्झॅक्शन नंबर 2 जो आहे तो ऍड करणार. इथं म्हणणार मी फर्स्ट नंबर. ओके, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड इन बँक. सर मी चेक इश्यू केलेला आहे बट बँकमध्ये प्रेझेंट झालेला नाही. बट नॉट प्रेझेंटेड इन बँक. ओके सर. इनर कॉलम मध्ये घेणार मी किती रुपये, तर 2,000 रुपये, 2,000. डन सर. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर 3 आहे. अवर डेटर आपला एक कस्टमर आहे सर, त्यानं 3,500 रुपये आपल्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्टली डिपॉझिट केले. आपल्या कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाहीये. सर कस्टमरनं डायरेक्ट बँकेमध्ये पैसे जमा केले 3,500. मला माहितच नाहीये सर. कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय आपण. कॅशबुक वरनं पासबुकला म्हणजे हे 3,500 मी काय करणार सर, ऍड करणार. ट्रान्झॅक्शन नंबर जिथं आपण सेकंड नंबर म्हणायचं, 3 नंबरचा ट्रान्झॅक्शन आहे. अवर डेटर डायरेक्टली डिपॉझिटेड. सर इथं रिझन मध्ये काय लिहायचं आहे, जे तिने म्हटलं तेच लिहायचं आपल्याला. इथं पाठ करायची काही गरज नाही. अवर डेटर डायरेक्टली डिपॉझिटेड इन बँक बाय NEFT, comma not recorded in कॅशबुक. बट सर कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नव्हतं. मग आपण इथं काय केलं, ऍड केलं. किती रुपये ऍड करणार सर, 3,500 रुपये. 3,500. डन. येस सर. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर 4 बँकेने आपले इलेक्ट्रिसिटी बिल आणि बँक चार्जेस पेड केले. सर बँकेने पेड केले म्हणजे माझा पासबुकचा बॅलन्स कमी झालाय. कॅशबुक वरनं पासबुकला जाताना मी लेस करणार. हे नंतर बघूया कारण आपण प्लस वाले आधी बघतोय. ट्रान्झॅक्शन नंबर 5 सर बँक पेड 1,500 टू ABC कंपनी अवर सप्लायर बट कॅशबुक मध्ये फक्त 150चं रेकॉर्डिंग आहे. बघा काय झालं सर, डेबिट कार्डनं मी माझ्या माझ्या सप्लायरला 1,500 पेड केले. डेबिट कार्डनं पेड केले म्हणजे माझ्या बँकेतनं 1,500 रुपये कमी झाले. बरोबर. सर मी कॅशबुक मधनं पण कमी करायला पाहिजे होतं. किती कमी केले मी, फक्त 150. म्हणजे अजून 1,350 काय होणार, लेस. तो पण नंतर बघूया सर. बँक क्रेडिटेड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 500. सर बँकेने काय केलं, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट क्रेडिट केलं म्हणजे बँकेतला बॅलन्स वाढला. कॅशबुकला माहितच नाही सर. सॉरी, कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय म्हणजे सर हे पण काय होणार आपलं, प्लस. ओके. नंबर 3 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट क्रेडिटेड बाय बँक. सर बँकेमध्ये क्रेडिट झाले, कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाही. किती रुपये सर, 500 रुपये. डन. यस. त्यानंतर 7 नंबर एक बघूया. चेक ऑफ ₹885 इश्यूड अँड प्रेझेंटेड टू बँक बट रॉंगली इंटर्ड इन पासबुक 865. सर मी एक चेक माझ्या सप्लायरला दिला. किती रुपयाचा, 885. यस सर. 885 मी कॅशबुक मधनं लेस केले बा.
मग बँकेतनं पण 885 लेस व्हायला पाहिजे होतं, बँकेने लेस केलंय, पण किती लेस केले सर? 865. कॅशबुक मध्ये 20 रुपये जादाचे लेस झालेत, पासबुक मध्ये मात्र 20 रुपये कमी लेस आहेत. मग कॅशबुक वरनं पासबुकला जातो ना आपण, म्हणजे 20 रुपये मी काय करणार सर? ऍड करणार. नंबर 4, चेक इश्यूड but wrong amount recorded in passbook. सर चेक इश्यू केलाय बट रॉंग अमाऊंट पासबुक मध्ये रेकॉर्ड झालेले आहे. सर किती? 885 पाहिजे होते, रेकॉर्ड आहेत 865 रुपये, म्हणजे सर गॅप किती रुपयाचा आला आपला? 20 रुपयाचा गॅप आला. डन सर. हे 4 ट्रान्झॅक्शन प्लस वाले होते, यांची ऍडिशन करायची. 3000, 500, 504, 5, 6020, 6020 यांची सर ऍडिशन केली. पुन्हा एकदा बघा, 3, 500, 4000, 5, 6000, 6000 आणि हे 20. डन सर. हे 4 ऍड वाले होते, ह्याच्या खाली एक लाईन सोडायचं आणि इथं खाली म्हणायचं लेस. आता आपण घेणार लेस वाले ट्रान्झॅक्शन, नंबर 1 आणि नंबर 2. बघूया किती आहेत सर. 1 तारखेचा ओपनिंग बॅलन्स घेतलेला आहे, 2 तारखेचा 2000 ऍड मध्ये घेतलाय, 3 नंबरचं 3500 प्लस मध्ये घेतलंय, 4 नंबर मायनस होणार. सर काय आहे 4 नंबर मध्ये? बँकेने 450 रुपये इलेक्ट्रिसिटी बिल, 100 रुपये बँक चार्जेस कट केले, पासबुक मधनं कमी झाले. कॅशबुकला माहितच नाही सर, मग कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय आपण, काय करणार आपण? लेस. बरोबर. इथं आपण म्हणणार बँक पेड इलेक्ट्रिसिटी बिल, बँक पेड इलेक्ट्रिसिटी बिल अँड बँक चार्जेस. सर बँकेनं काय केलं? 450चं इलेक्ट्रिसिटी बिल पेड केलं माझ्या बिहाफ मध्ये, प्लस 100 रुपये स्वतःचे चार्जेस कट करून घेतले. असे टोटल सर किती? तर यस सर 550 डेबिट केले. इनर कॉलम मध्ये घेणार. बघा सर, ओपनिंग बॅलन्स आउटर कॉलम मध्ये जाणार, टोटल करतोय ऍडिशनची म्हणजे प्लस वाल्यांची, आणि आउटर कॉलम मध्ये मायनस वाल्यांची टोटल करायची, आणि ती आउटर कॉलम मध्ये फक्त 3 अमाऊंट जायला पाहिजे. ओके. येस सर. 5 नंबर झालं. 6 नंबर मध्ये बँक क्रेडिटेड. ओके सॉरी सर, 4 नंबर झालं. 5 नंबर मध्ये काय होतं बघा? पेड 1500 रुपये. सर 1500 रुपये माझ्या डेबिट कार्डनं पेड केले, म्हणजे माझ्या बँकेनं 1500 पेड केले. मग सर कॅशबुक मध्ये पण रेकॉर्ड 1500 व्हायला पाहिजे होतं, म्हणजे कॅशबुक मधनं पण 1500 लेस व्हायला पाहिजे. पण सर 150च लेस झाले. लेस झालेत नाही असं नाही बघा सर, 1500 लेस झाले, 150 लेस झाले, अजून 1350 लेस व्हायचं बाकी आहे, म्हणजे हे पण काय करणार आपण? लेस. ओके. काय म्हणणार आपण की अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड, अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड wrongly recorded in cash book. बरोबर. सर डेबिट कार्ड मध्ये मी पेड केले 1500, पण माझ्या कॅशबुक मध्ये रेकॉर्ड झाले 150, म्हणजे अजून 1350 मला काय करावं लागतील सर? लेस करावे लागतील. डन सर. यस. ट्रान्झॅक्शन नंबर 6 500 रुपयेवाला प्लस झालं, 7 नंबर 20 रुपयेवाला सुद्धा प्लस झालं. आता आपण याला क्लोज करतोय, कारण मायनसचे 2च ट्रान्झॅक्शन सर. 1300, 1400, 50 50 100, 1400 आणि 500, 1900 रुपये मायनस होतील. 1900 रुपये काय होतील? मायनस. जे मायनस वाले ते आपण काय करतो? शक्यतो ब्रॅकेट मध्ये घेणार. बरोबर झालं सर. 10,000 प्लस 6020 मायनस 1900. ओके. आपल्याला याचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, कॅल्क्युलेटर अलाउड नाही एक्झाम मध्ये. 10,000 प्लस 6020 मायनस 16,020 झाले, मायनस 1900, 14,120. बॅलन्स किती आला? 14,120. सर वरती 10,000 रुपये ज्या दिवशी कॅश बुकचा बॅलन्स होता ना, त्याच दिवशी पासबुकचा बॅलन्स होता 14,120 रुपये. वेगळा होता. का वेगळा होता सर? तर त्याचीही कारणं दिलेली आहेत. मग 14,120 ला आपल्याला म्हणावं लागेल इथं मित्रांनो, बॅलन्स ऍज पर पासबुक. बॅलन्स ऍज पर पासबुक किती आलेला आहे? 14,120. अशा पद्धतीने आपल्याला हा 8 मार्क साठीचा क्वेश्चन दिला जातोय, तो आपल्याला काय करावं लागेल? सॉल्व्ह करावा लागेल. ओके.
टेक अ स्क्रीनशॉट. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. क्वेश्चन नंबर 6 आहे प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये दिलेला. डन. ओके, स्क्रीनशॉट घेतला असेल तर आपण एक प्रॉब्लेम डिस्कशन करूया. तुम्ही तो घरी बसून काय करा, सॉल्व्ह करा. म्हणजे आज आपले या लेक्चर मध्ये 2 प्रॉब्लेम क्लिअर होतील. एक आपण प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये क्लिअर केला, एक सॉल्व्ह सेक्शन मध्ये आहे, तो एक आपण क्लिअर करून घेऊया. ओके सर, सॉल्व्ह सेक्शन मधला प्रॉब्लेम नंबर 3 हा तुम्ही घरी आज सॉल्व्ह करायचा आहे. ऑन 31 मार्च 2019, सर 31 मार्च 2019 ला काय घडलं? ओके, तर कॅशबुक ऑफ मिस्टर अरविंद इन द बुक्स ऑफ मिस्टर अरविंद बनवायचं आहे. पेज नंबर 194 आहे. क्वेश्चन नंबर 3. सर कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे, बँक बॅलन्स आहे कॅशबुकचा 57,400. म्हणजे सर राईट हँड कॅशबुकचा बॅलन्स दिलेला आहे, पासबुकचा काढायचा आहे. सर कॅशबुकचा कोणताही नाही सांगितलेलं म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. कोणता आहे सर? पॉझिटिव्ह आहे, डेबिट आहे. डन. ओके, बट पासबुक शो अ डिफरंट बॅलन्स. सर कॅशबुकचा बॅलन्स 57,400 आहे, पासबुकचा डिफरंट आहे. कंपॅरिझन करायचं आहे आणि आपल्याला रिझन शोधायचे, ते रिझन दिलेले. चला आपण बघूया की प्लस की मायनस. ओके, सोबत तुम्ही बघत चला. 1 तारखेला सर चेक 6,350 चा बँकेमध्ये डिपॉझिट केला आपण into bank but was not yet collected by bank. सर मला दिलेला चेक मी बँकेमध्ये जमा केला, म्हणजे मी वाढवला कॅशबुक मध्ये, बट बँकेमध्ये अजून तो कलेक्ट नाही झालेला सर, पासबुक मध्ये रेकॉर्ड नाहीये. मग कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय आपण सध्या. मग सर कॅशबुक वरनं पासबुकला येताना हा हात खाली येणार, याचा अर्थ सर ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट मी काय करणार? मायनस, लेस करणार. डन. यस. नंबर 2, बँक पेड अवर इलेक्ट्रिसिटी बिल 9,700 विच वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. सर बँकेने माझं लाईट बिल भरलं. कुणी भरलं? बँकेने भरलं. सर पासबुक मधनं माझा बॅलन्स कमी झाला, कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाहीये. सध्या मी कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय, म्हणजे सर मी काय करणार? लेस. ओके, ट्रान्झॅक्शन नंबर सेकंड पण लेस होणार. जेव्हा लेक्चर चालू असेल बुक समोर ठेवत चला, त्याशिवाय नाही कळणार मित्रांनो, बुक तुमच्या समोर पाहिजे. 3 तारखेला चेक इश्यू टू अवर सप्लायर. आपला जो सप्लायर आहे ना त्याला आपण चेक दिलं. किती रुपयाचं चेक दिलं सर? 15,100. वॉज नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट अप टू 31 मार्च 2019. सर मी माझ्या सप्लायरला चेक दिला, मी दिला, पण त्यानं बँकेत नाही जमा केला. मी म्हटलं बाबा जा पैसे काढून घे, मी म्हटलं, आणि मी माझ्या कॅशबुक मधनं पैसे कमी केले, पण तो बँकेत गेलाच नाहीये, म्हणजे पासबुक मध्ये कोणता इफेक्ट नाही झालेला. सध्या कुठं कुठं चाललोय सर आपण? कॅशबुक वरून पासबुकला चाललोय. मग कॅशबुक वरनं पासबुकला जाताना हा हात मी वर घेऊन जाणार, याचा अर्थ सर ट्रान्झॅक्शन नंबर 3 काय होणार आपल्यासाठी? ऍड होणार. डन सर. यस. ट्रान्झॅक्शन नंबर 4, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 8,800 वॉज कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्ड इन कॅशबुक. सर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट माझ्या बँकेने कलेक्ट केलं, माझ्या बँकेने जमा केले, पासबुकचा बॅलन्स वाढला, कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाही सर. कुठनं कुठं चाललोय? कॅशबुक वरून पासबुकला चाललोय, म्हणजे सर हा हात वर घेऊन जाणार, म्हणजे ट्रान्झॅक्शन नंबर 4 ऑल्सो ऍड, तो पण ऍड होणार. सर ट्रान्झॅक्शन नंबर 5, बँक चार्जेस 650 वॉज डेबिटेड इन पासबुक. सर बँकेने डेबिट केलं, बँक डेबिट करते, याचा अर्थ सर पासबुकचा बॅलन्स कम होतोय. बँकेने बँक चार्जेस कमी केले 650. मला माहितच नाही सर, कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय आपण, म्हणजे सर मी हात खाली आणणार, याचा अर्थ ट्रान्झॅक्शन नंबर 5 काय होणार आपला? लेस. डन. यस सर. ट्रान्झॅक्शन नंबर 6, मिस्टर तन्मय our debtor directly deposited 12,000 into our bank account on 28 March which was not entered in cashbook. सर तन्मय नावाचा आपला एक कस्टमर येतोय, तो डायरेक्ट माझ्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा करतोय 12,000 रुपये. सर माझ्या बँक अकाउंटचा म्हणजे माझ्या पासबुकचा बॅलन्स 12,000 न वाढला, कॅशबुक मध्ये इफेक्ट नाही झालेला, कॅशबुक वरनं पासबुकला चाललोय, याचा अर्थ सर 12,000 मी काय करणार? ऍड करणार. ओके, आणि खाली म्हणतात प्रिपेअर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. याचा अर्थ मित्रांनो ट्रान्झॅक्शन नंबर 1, 2 आणि ट्रान्झॅक्शन नंबर 5 तुम्हाला मायनस करावे लागेल. ट्रान्झॅक्शन नंबर 3, 4 आणि 6 तुम्हाला प्लस करावं लागेल. बुक मध्ये सोल्युशन दिलेलं आहे कारण सॉल्व क्वेश्चन आहे,
पण न बघता तुम्ही काय करा, हे स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करा. सर हा आपला कॅशबुक आहे राईट हँड, लेफ्ट हँड आपला पासबुक आहे. ही ऍक्टिव्हिटी जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हा टॉपिक क्लिअर होणार नाही. बरोबर, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या बुकमध्ये मेन्शन करा, ही ऍक्टिव्हिटी करा आणि मग सोल्युशनला जा. काय डाऊट असेल तर 100% काय करा, मला मेसेज करा किंवा कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुम्ही काय करा, जो काही डाऊट असेल तो तुम्ही 100% मला विचारू शकता. ओके, थँक्यू. स्क्रीनशॉट घेऊ शकताय. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या इतर फ्रेंड्सना वगैरे शेअर करून झाल्यावर जर तुम्हाला काय डाऊट असेल तर नक्की कमेंट करा, तुमचे कमेंट सॉल्व्ह केले जातील.